शेतकरी बांधवांनो, माझा सर्वांना नमस्कार. मी दिनेश चव्हाण, शेतकरी. आज आपण माझ्या शेतामधल्या मी पराठीचं एक निरीक्षण करण्यासाठी आलेलो आहे. मी वारंवार व्हिडिओ बनवतो आणि शेतकऱ्यांना सांगतो, की आपण ह्या व्हिडिओ टाकण्याचं एकमेव कारण असते, की याच्यामध्ये काही सुधारणा असेल तर आपण मला मार्गदर्शन करून सांगावं, की आपण असं केलं पाहिजे. मी MRGSमधून विहिरीसाठी अर्ज केला होता. 3 वर्ष झाले मला विहीर पण लागली, परंतु ती विहीर इंजिनिअर साहेबांनी यामध्ये होणार नाही असे म्हणून म्हटल्यानंतर ती विहीर आम्ही मतलब यावर्षी केली नाही. परंतु ती विहीर असती तर मला आज असं वाटतं की त्या विहिरीचा खूप फायदा झाला असता. आपण हे माझं झाड बघत आहात. एकदम उत्तम असं झाड आहे, परंतु हे बोंड लहान-लहान बोंड फुटत आहे. बघा याची साईज आता ही लहान आपण सुरुवातीपासून बघूया. झाडाचं खोड एकदम चांगलं आहे. 2-4 झाडं बघूयात. सगळ्यांची खोडं जर बघितली आपण तर एकदम उत्तम खोड आहे. बोंड पण चांगल्या प्रकारे लागलेले आहेत. हे बघा. एकदम सुंदर असे बोंड आहे. झाडाला पाहून खुशी वाटते. परंतु हेच बोंड आता फुटणार झालं, कारण हे पक्व झालं नाही. याला एक पाण्याची गरज होती. आणि मी विनंती करून सुद्धा BDO साहेबाला स्वतः जाऊन भेटलो, की साहेब आम्हाला विहिरीची गरज आहे. परंतु शासकीय अधिकारी यावर दुर्लक्ष केलं. त्यांचं असं म्हणणं आहे, की आपल्याला जे इंजिनिअर आले जिओ टॅगिंग करतील ते देतील. 1 वर्ष निघून गेलं. हे बघा एवढे चांगले बोंड आहेत आणि हे लहान बोंडच फुटणार. उत्पादन वाढलं पाहिजे असं माननीय पंतप्रधान महोदय नेहमी म्हणतात, की शेतकऱ्यांचं हे वाढलं पाहिजे. परंतु शासकीय अधिकाऱ्यांचं यावर मत मला तेवढं खास वाटत नाही. कारण शासकीय अधिकारी हे बघा किती लहान-लहान बोंड फुटत आहे. आम्ही कास्तकार कितीही खर्च याच्यावर केला, तर हे बोंड पक्व होणार नाही. हे बघा खराब बोंड होत आहे. कारण यांची जी जे झाडाला पाहिजे ते मिळत नाही आहे. जर समजा पाणी असतं, एक पाण्याने हे बोंड अजून पकले असते. आणि हे बघा इतकं चांगलं झाड असून सुद्धा आपण पाणी नसल्यामुळे ह्या झाडाचं म्हणजे जे झाडाची वाढ व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. माझी BDO साहेबांना विनंती आहे, की ह्या वर्षी तरी माझी जी राहिलेली विहीर आहे, जे अधुरं काम आहे ते पूर्ण करून देण्यात यावं. माझंच नाही तर माझे जे गावातील शेतकरी आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी विहिरीसाठी अर्ज केले होते. सगळ्यांच्या विहिरी लागल्या. परंतु आपले इंजिनिअर येतात, जिओ टॅगिंग करतात आणि ते काम तेवढंच राहते. तर कृषी विभाग असो किंवा कुठलंही डिपार्टमेंट असो, जर आपलं काम आपण शेतकऱ्यांसाठी काम करत असताना शेतकऱ्यांची तळमळीची विनंती असते, की त्यांना त्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. आम्ही फ्रीमध्ये काहीच मागत नाही. फक्त आम्हाला अनुदान जे मिळतं आहे, ते अनुदान देण्यात यावं. जेणेकरून आम्ही हा शेतीमध्ये जेव्हा राबतो, तर त्याचं परिपूर्ण काम यशस्वी व्हावं आणि उत्पादनात वाढ व्हावी, ही आमची नेहमी इच्छा असते. बघा, आज एवढं सुरुवातीपासून खर्च करूनसुद्धा झाडाला 60 ते 70 बोंड आहे. परंतु झाडाचं बोंड जे आहे एकदम लहान आहे आणि हे लहानच बोंड फुटणार आहे. वारंवार आम्ही खतं दिले, काहीही दिले, स्प्रे कितीही केले तरी याची वाढ होणार नाही पाण्याशिवाय. म्हणून माझी MRGSमधून ज्या विहिरी मिळाल्या, त्या विहिरी जर शेतकऱ्याला मिळाल्या, ज्याला लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांना त्या मिळाल्यात, तर त्याचा फायदा होईल. हे बघा किती लहान बोंड फुटत आहे. म्हणजे याचं कापूस आज 70ही बोंड असेल, तरी जेवढा कापूस त्या इरिगेशनवाल्याला होईल. हे बघा सिरीज एक आपण जर बघतो, मला सिरीज पण बोंडाची चांगली आहे. परंतु चांगली राहून चालणार नाही, तर याला पाण्याची गरज असते. हे त्या BDO साहेबांना आम्ही वारंवार म्हणजे स्वतः मी जाऊन सुद्धा सांगितलं, की बघा हे एवढी चांगली बोंड लागलेली आहेत, परंतु याचं उत्पादन जसं व्हायला पाहिजे तसं होणार नाही. तर पुढच्या वर्षी तरी माझ्या गावातीलच नाही तर इतर गावात सुद्धा आपण सतर्क राहून आपल्या इंजिनियर महोदयांना सांगावं, की शेतकऱ्यांना विहिरी लागल्या आहेत त्या काळजीपूर्वक करून घेण्यात याव्या. त्यासाठी जे इच्छुक शेतकरी आहेत ते करणारच. स्वतः जवळून खर्च करतील आणि त्यांना लागणाऱ्या गोष्टी त्या जर वेळोवेळी मिळाल्या तर शेतीच चांगलं उत्पादन होईल. आपण बघत आहात सर, माझी खरंच विनंती आहे. वरिष्ठांना पण आपण हे कळवावं, जे काही सरपंच महोदय असतात, ते खरंच कोऑपरेटिव्ह असतात. त्यांना असं वाटतं, की गावात ह्या गोष्टी व्हाव्यात. तर त्यांनी सुद्धा या गोष्टीचा हे घेऊन फीडबॅक द्यावा, की शेतकऱ्यांना ज्या विहिरी आहेत त्या याने किती नुकसान होतं आहे. हे बघा, एक झाड आपण समजा बघतो म्हणलं, तर एका झाडाचा आपण बोंड मोजूया. किती अपेक्षित होते आणि किती लागले? 1, 2, 3, 4 हे 4 बोंड एका फांदीला. दुसऱ्या फांदीला 1, 2, 3, 4 म्हणजे 8 झाले. 9, 10, 11, 12